झी 24 तास एक पाऊल पुढे। गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद, घनदाट झाडी आणि 1400 मिलीमीटर पर्यंत पडणाऱ्या पावसामुळे शेती अडचणीची ठरते। त्यामुळे शेती क्षेत्रात इथला शेतकरी अजून सुद्धा मागासलेला आहे। मात्र आता या बंदुकीच्या प्रांतात मणभर धान पिकवला जात होतं, त्याच ठिकाणी आता मुठभर मोती पिकवला जाऊ लागलाय। गोळ्यांचा आणि ग्रेनेडच्या स्फोटांचा हा आवाज आज गडचिरोली जिल्ह्याची ओळख बनली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील फोफावलेला हा नक्षलवाद तिथली शांतता भंग करतो, त्यातच इथला शेतकरी निसर्गाच्या प्रतिकूलतेला कंटाळून शेतीपासून परावृत्त होतोय। मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून इथल्या सोनापूर कृषी विज्ञान केंद्रानं शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी चक्क मोती निर्मितीचं काम हाती घेतलेलं आहे। संजय गंडाटे या युवा शेतकऱ्यानं पुढे येऊन गोड्या पाण्यातील मोती संवर्धनाला गेल्या वर्षीच सुरुवात केली आहे। खूप चांगलं सोर्स मिळालं, एक मार्केटिंग सोर्स म्हणा की व्यावसायिक सोर्स मला मिळालं आणि मी या प्रशिक्षणामधून सत्नापर्यंत पोहोचलेला आहे। ज्या गोड्या पाण्यातील मोती संवर्धनासाठी जे महत्त्वाचे घटक आहेत, शिंपले, पाणी आणि बीज, हे सुद्धा मी पुरवठा करतोय। जसं शिंपले पुरवठा केला आहे सतनालामध्ये। आमचा जो संशोधनात्मक अभ्यास जो आहे त्याद्वारे आमचं चालू आहे की यामध्ये आणखी किती प्रगती आपल्याला करता येईल, आणखी त्याच्यासाठी चांगल्या प्रतीचे मोती निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा आमचा अभ्यास चालू आहे। सोनापूर कृषी केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संजय गंडाटे यांनी जवळच्या वैनगंगेच्या नदीतून 4000 जिवंत शिंपले आणून शास्त्रोक्त पद्धतीनं रुजवलेत। शिंपल्याच्या 3-4 जाती असून संजयनं क्लोरी जातीचं शिंपलं शेततळ्यात टाकलंय। शिंपले घेताना आम्ही बहुतांशी 2 ते 2.5 वर्षांचं म्हणजे जवळपास ह्या आकाराचं शिंपलं घेतोय की जेणेकरून त्या शिंपल्यातली जी ताकद आहे ती ताकद इतर शिंपल्यापेक्षा चांगली असावी। कारण आपल्याला 12 ते 18 महिने पाण्यामध्ये ठेवायचं असते आणि आपण आपल्याच पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बीज पेरतोय, त्याच्यामुळे त्यांच्यामधले ते बीजावर कुटीत करण्याची ताकद हे पूर्णपणे त्याच्यामध्ये असायला पाहिजेत। म्हणून आम्ही 2 ते 2.5 वर्षाचं शिंपलं घेतोय आणि ते शिंपले आम्ही केव्हीकेमध्ये आणतोय आणि केव्हीकेमध्ये आम्ही प्रॅक्टिकल करतोय। प्रत्येक शिंपल्यामध्ये ऑपरेशन करून जाळीमध्ये पॅक करून आणि ह्या आपल्या केव्हीकेच्या तलावामध्ये ते सोडतोय। या शिंपल्याच्या पोषणासाठी अन्न म्हणून शेततळ्यामध्ये नैसर्गिक घटकांचा अधिक वापर करावा लागतो। शेण, हिरवे शेवाळ, याशिवाय युरिया, सुपरफॉस्फेट याचाही समावेश करावा लागतो। शेततळ्यात शिंपले टाकल्यानंतर हे शिंपले काही वेळा गाळात रुततात, त्यामुळे शेततळ्यामध्ये शिंपले टाकताना ते एका जाळीदार पिशवीत टाकले जातात। काही कालावधीनंतर शिंपल्यातील मोती तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी एका शिंपल्यातील मोतीची पाहणी करून त्याच्या टणकपणाची खात्री केली जाते। मोती हा 12 ते 18 महिन्याच्या कालावधीत तयार होतो। वर्षभरातून सुरू केलेल्या या उपक्रमातून संजयनं आतापर्यंत 40,000 रुपयांचं उत्पादनही घेतलंय। तलाव आहे आपला केव्हीकेचा, हा 15 बाय 15चा आहे, बाय 3 मीटर खोलीकरण आहे, म्हणजे 10 फीट खोल आहे आणि 15 बाय 15 मीटरचं त्यांचं रुंदीकरण आहे। ते अशा तलावामध्ये जवळजवळ आपण 4000 शिंपले बसवू शकतो। 4000 शिंपले बसवू शकतो याच्यामध्ये, म्हणजे 4000 शिंपले बसवलं म्हणजे 8000 बीज पेरू शकतो आपण आणि 8000 बीज पेरवलं तर समजून चला आपलं उत्पादन सरासरी उत्पादन निघलं तर 2000 शिंपले आपले मोती मिळाले तर या सरासरी मार्केटमध्ये विचार केले असता पर नग 500 रुपयाप्रमाणे कमीत कमी रेटमध्ये आपण विकलो तरी 5 दुने 10 म्हणजे जवळजवळ 10 लाखाचं तुमचं उत्पादन याच्यामधून मिळते। चीन, जपान या देशातून अशा प्रकारच्या संवर्धित मोती मोठ्या प्रमाणात आयात केल्या जातात, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना बंदुकीच्या गोळ्यांऐवजी मोतीचा पर्याय सहज सोपा आहे। मात्र त्यासाठी संजय सारखी दूरदृष्टी पाहणाऱ्या अशा अनेक विस्तार कार्य करणाऱ्या युवकांची आवश्यकता आहे। झी 24 ताससाठी आशिष अंबाडे, गडचिरोली। झी 24 तास एक पाऊल पुढे।